गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 अभ्यासलेला फॅक्टरायझेशन मेथड. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 2.3 मध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड्स आहेत आणि नवीन मेथड आहे. देर आर 3 मेथड्स टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट वन इज फॅक्टरायझेशन. कंटिन्यू. हां, त्याच्यानंतर सेकंड मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. थर्ड मेथड फॉर्म्युला मेथड. मग त्यातलं सेकंड मेथड आपण सॉल्व प्रॅक्टिस सेट 2.3 क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. मीन्स आपल्याला LHS जे दिलेले असतात ते परफेक्ट स्क्वेअर करायचा, म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं देतात, त्यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचा. त्यातलं थर्ड टर्म जो असतो ना, कंप्लीटिंग स्क्वेअर नसतो, तो ॲड करायचा असतो. ते फॉर्म्युला समजून घ्या आधी. वेन इथं हा फॉर्म्युला आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व करत असताना हे आपल्याला एवढं पार्ट आहे ना लक्षात ठेवावं लागेल. When equation is in the form of x square plus bx plus c is equal to 0, keep in mind that here a is equal to 0, sorry, a is equal to 1, the coefficient of x square term must be 0. हे बघा, या मेथडनं जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करून घ्यायचा. जर नसेल तर असलाच पाहिजे, एकच असायला पाहिजे, मग सॉल्व करता येते. जर समजा नसेल तर 1 करून घ्यायचा, मग सॉल्व करायचा, नाहीतर आन्सर तुमचा चुकला. हां, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. इट कॅन बी रिटन ॲज, बघा इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर लिहिलेला आहे, प्लस बी एक्स आहे, बी एक्स लिहिलेला आहे, प्लस काय करणार आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोएफिशियंट बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0, प्लस सी इज इक्वल टू 0. बघा, हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे आणि सी पण ॲज इट इज ठेवायचं आहे. मग आपल्याला दोन्हीकडं बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड करावं लागणार आणि सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. मग हे कंप्लीटिंग स्क्वेअर झालेले असते. हे एक्स स्क्वेअर एक्स प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन केलं की अशा पद्धतीने येते. म्हणजे तुम्हाला इथं फॉर्म्युला कुठला यूज केला आहे मी, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तुमच्या 9th स्टँडर्डच्या कव्हर पेज मधलं सेकंड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला येत नसेल तर तुम्हाला येणार नाही. आता लक्षात ठेवा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे, त्यातलं ए इथं लिहिले, बी इथं लिहिलेलं आहे आणि हे मायनस 2ab नाही आहे, म्हणजे आतमध्ये असते ते फॉर्म्युल्यामध्ये. ते मग तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि त्याचं स्क्वेअर करायचं आणि हे दोन्ही राईट साईडला न्यायचं आहे. हे जर समजा तुम्हाला जमलं तर बाकी सगळे सम्स इझी जमते. पहिल्यांदा तुम्हाला हा जमायला पाहिजे. हे लक्षात आलं का? बघा, परत एकदा सांगतोय, इथं एची व्हॅल्यू 1 पाहिजे, कंपल्सन एची व्हॅल्यू 1 पाहिजे. 1 नसेल तर करून घ्यायचं. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ते कसं लिहायचं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स ॲज इट इज लिहायचं, प्लस बी अपॉन 2 कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी ॲज इट इज प्लस सी कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0. हा पहिले 3 नंबर्स आहेत, हा परफेक्ट स्क्वेअर झालेला असतो. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, त्याचं स्क्वेअर केलं की हा ब्रॅकेट मिळतोय आणि हे दोन्ही टर्म्स राईट साईडला नेतोय. मायनस होतं ते प्लस झालं, बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, इथं प्लस होतं ते मायनस सी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून खाली सोडवायचं आहे, सॉल्व सिम्प्लिफाय करायचं असते. ते सिम्प्लिफिकेशन कसं करायचं वगैरे एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूया. एक एक्झाम्पल लक्ष द्या, इकडे एक्झाम्पलकडे लक्ष द्या. इकडे बघा, आता काय करणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. इक्वेशन कसं, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे. तर यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशननं पण जमेल, पण त्या पद्धतीनं हे सॉल्व करून काही सम्स जमतात सगळे नाही. हां, तर त्या मेथडनं सॉल्व करून तुम्हाला आन्सरला तुमच्या मार्क्स मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. इथे मी लिहून घेतोय
बी ची कोएफिशियंट किती आहे बघायचं. बी ची पहिल्यांदा कन्फर्म करायचा द कोएफिशियंट ऑफ ए कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी 1. द व्हॅल्यू ऑफ ए मस्ट बी 1. ए ची व्हॅल्यू 1 आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. इथं 1 लिहायचा. आता बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड करायचं सबट्रॅक्ट करायचं. बी म्हणजे 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. मग कसं लिहितोय बघा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स पहिले दोन तर ॲज इट इज लिहिलेलं आहे. इथं प्लस लिहायचा आणि इथं बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं -20 आहे इज इक्वल टू 0. हे बघा हे कट होते याला एक सारखंच लिहावं लागेल. 10 - 10 0 आलं. मग इथं बी अपॉन 2 द व्हॅल्यू ऑफ बी इज 1. हे बघा ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू -20 -20 आहे. मग बी द कोएफिशियंट ऑफ एक्स इज 1, द व्हॅल्यू ऑफ बी इज 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आला का लक्षात बघा. आता हे 3 टर्म्स आहेत. पहिले 3 टर्म्स त्यातलं पहिल्याचं आणि लास्ट टर्मचा फक्त स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे इथं स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर आहे, ते कट करायचा. एक्स आणि इथं मायनस ठेवायचं का प्लस ठेवायचं ते कसं ठरवायचं. समजा हे तिन्ही पॉझिटिव्ह असतील, हे पॉझिटिव्ह असते, हे पण पॉझिटिव्ह असते. सेकंड टर्म जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं आणि जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. इथलं साईन इथे बघा लक्षात ठेवायचा. इथलं साईन आहे ना तो इकडे येतो. इथं प्लस असेल तर प्लस, इथं मायनस असेल तर मायनस. इथं मायनस जरी असलं तरी ते पॉझिटिव्हच असते. आणि इज इक्वल टू हे दोन्ही राईट साईडला नेतोय मी. राईट साईडला नेल्यानंतर हे निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह येते. 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 20. लक्षात येते. आता काय करणार बघा. हे झालं परफेक्ट स्क्वेअर झालं. आता परफेक्ट स्क्वेअर इथं अजून ही एकच नंबर येईपर्यंत मी कॅल्क्युलेशन करणार आहे. हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटला पूर्ण स्क्वेअर आहे. इथं 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2चा स्क्वेअर 4 प्लस इथं 20. आता इथून पुढे हे अवघड आहे. तुम्हाला समजण्यासाठी ते वेगळे स्टेप्स करतोय. जर समजा इथे काय नाही म्हणजे 1 असते, मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणायचं नाही ॲक्च्युअली त्याला, म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी ही मेथड आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 × 1 1 आलं. या दोघांचं प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20×80 आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे लक्षात येते का बघा. ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी दुसरी मेथड आहे. 1/4 प्लस 20 अपॉन इथं 1 आलं. इथं डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी याला 4 गुणतो, इथं पण 4 मल्टिप्लाय करा इज इक्वल टू 4 1/4 प्लस 20×80 अपॉन 4 इज इक्वल टू डिनॉमिनेटर 4 आला 4 लिहायचा 1 + 80 81/4 असा आन्सर येते. ज्यांना येत नाही ही मेथड फॉलो करा. आणि हे पण लक्षात ठेवा. ही इझी आहे, फास्ट होते. इथं काय नाही म्हणजे 1 असते, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20 × 4 20×80 आणि 4 मिले 4 × 4. बघा कसं मल्टिप्लिकेशन केले हे लक्षात ठेवा. इज इक्वल टू इथे येणार 81/4. इथं आलं x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट म्हणायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट. इथं स्क्वेअर आहे तो निघून जातो. स्क्वेअर रूट का घेतो लक्षात ठेवा. इथं स्क्वेअर असल्यामुळं तो कट करण्यासाठी, तो कॅन्सल करण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेतोय. इथं 2 स्क्वेअर रूट असतात. तुम्हाला माहिती आहे 8th स्टँडर्डला शिकलेला आहात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरला 2 स्क्वेअर रूट्स असतात म्हणून 2 घ्यायचा. इथं 81चा स्क्वेअर रूट आहे 9 आणि डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर रूट आहे 2. आता एकदा और म्हणून लिहू शकता x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 और x प्लस 1/2 इज इक्वल टू -9/2. आता बघा हे राईट साईडला नेल्यानंतर असं येते x इज इक्वल टू 9/2 प्लस -1/2 और x इज इक्वल टू
-9/2 -1/2. आता बघा x इज इक्वल टू, इथं डिनॉमिनेटर सेम आहे, 9 - 1, 9 - 1 इज 8/2 आणि और x इज इक्वल टू -9 मायनस -1, -9 - 1 मीन्स -10/2. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ॲडिशन केला, 2 के 2 2 पंचे 10, इथं पण 2 के 2 2 चौक 8, इथे आलं x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू -5. कळालं का? मग इथं लिहिताना लिहायचं त्या सोल्युशन लिहितोय एवढ्यात. हे नंतरनं तुम्ही रफसाठी आहे, हे नाही लिहिलं तरी चालते. हे बघा 4 and -5 are the roots of given quadratic equation. -5 and 4 are the roots of the given equation. बघा लक्षात येते का? हे रूट्स आलेले, हे नाही लिहिलं तरी चालते, तुमच्या सोयीसाठी सांगितलं होतं आन्सर आहे. हे अशा पद्धतीनं सम सॉल्व करायचा आहे. लक्षात आलं असेल तर तुम्हाला एकच सम, कारण ही नवीन मेथड आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येत नाही. अतिशय सोप्या मेथडनं मी सॉल्व केले, स्कूलपेक्षा पण बुकपेक्षा पण. बुकची मेथड आहे पण त्यातले काही स्टेप्स मी जे अननेसेसरी स्टेप्स होते ते कट करून मी सॉल्व करून दिलेलं आहे. अत्यंत वेगळ्या मेथडनं सॉल्व करून दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल नंतरनं, जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा लक्षात येईल. अत्यंत वेगळ्या मेथडनं मी सॉल्व करून दिलेलं आहे. तर आता नेक्स्ट थर्ड सम बघणार आहोत. सेकंड सम तुम्ही होमवर्क करायचं, बाकी सगळे सम्स मी सॉल्व करून देणार. एकच सम होमवर्क देणार आहे. इथे सोल्युशन बघा, हे -3 इकडं आहे, त्याला इकडं आणूया किंवा तिकडं ठेवलं तरी नो प्रॉब्लेम, तिकडंच न्यायचं आहे त्याला, पण तोपर्यंत आणूया आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी. m² - 5m + 3 = 0 हा फॉर्म आहे. ax² + bx + c = 0 ह्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. आता काय करणार आहे मी, इथं बघा, इथं b ची व्हॅल्यू -5 आहे. फर्स्ट आपण चेक करायचं m² चा कोएफिशियंट 1 आहे का? हो आहे. सेकंड m चं म्हणजे कोएफिशियंट मीन्स द व्हॅल्यू ऑफ b इज -5 आणि c ची व्हॅल्यू 3 आहे. मग मला काय करावं लागेल, b इज इक्वल टू इथं -5 आहे म्हणजे b/2 इज इक्वल टू -5/2, त्याचं -5/2 त्याचा स्क्वेअर केला इथं 25/4 येते. बघा इथं निगेटिव्ह जरी असला, निगेटिव्हचं स्क्वेअर केल्यानंतर, -5चं स्क्वेअर केल्यानंतर पॉझिटिव्ह 25 येते. म्हणजे हे थर्ड टर्म जो आहे ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. लक्षात ठेवायचं, ते लक्षात ठेवा. मग इथं मी ॲड करून घेतो तसं. इथं लिहिलं पहिलं टर्म m² - 5m प्लस, आता काय करणार आहे, प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 = 0 असं लिहिणार आहे. आणि हे दोन्ही टर्म्स मी राईट साईडला लिहिणार. इथं आहे -5/2 आलं, -5/2 मीन्स a² - 2ab + b² चा फॉर्म्युला लहान, इथं -5/2 इथं पण 2 लिहिला. समजा इथं याचा आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर इथे m आणि इथं मायनस असल्यामुळे -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा इथं स्क्वेअर होतं, इथं स्क्वेअर होतं, ते ब्रॅकेटमध्ये लिहून अशा पद्धतीनं स्क्वेअर केल्यानंतर आणि हे एक्सपान्स केलं a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला असं इक्वेशन मिळेल. आणि मी हे दोन्ही टर्म्स राईट साईडला लिहिणार आहे. इथं बघा निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह झाला, -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे प्लस 3 होतं, ते मायनस झालेलं आहे. हे आता आलेलं आहे. याचा बघा आता हे -5चं स्क्वेअर प्लस 25/2चं स्क्वेअर 4 -3. इथं काय करणार आहे मी, 1 लिहिणार आहे. मग इथं 4 आहे, इथं 4 मल्टिप्लाय करावं लागेल, नाही तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं.
25 into 1 25 minus 4 into 3 4 3 is 12 4 3 कम 12 आणि 4 गुणिले 4 1 4 इज इक्वल टू 12 मधून सॉरी 25 minus 25 minus 12 13 upon 4 इथला m minus 5 upon 2 whole square हे स्क्वेअर आहे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. स्क्वेअर कॅन्सल असेल तर आपल्याला टेकिंग स्क्वेअर करावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट केल्यानंतर आपल्याला m minus 5 upon 2 is equal to m minus 5 upon 2 is equal to प्लस मायनस हे 13चं रूट येत नाही मग डायरेक्ट आपण काय करतोय रूट 13 आणि आपण या 4चं स्क्वेअर रूट घेता येतोय. ज्याचा घेता येतो त्याचा घ्यायचा. न्यूमरेटरला नंबर आहे समजा त्याचा स्क्वेअर रूट घेता असेल तर घ्यायचा आणि न्यूमरेटरला आहे तर जर घेता येत नाही तर घ्यायचं नाही. आता स्क्वेअर रूट आता याचा 4चं स्क्वेअर रूट 2 येते. लक्षात आलं का? मग हे आयदर एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. इकडे बघा आता त्यासाठी मी नेक्स्ट स्टेप करतोय. m minus 5 upon 2 is equal to एकदा प्लस घ्यायचा 13 रूट 13 upon 2 और m minus 5 upon 2 is equal to negative रूट 13 upon 2 negative रूट 13 upon 2 त्यानंतर इथे येणार m is equal to हे नेगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर 5 upon 2 प्लस रूट 13 upon 2 और m is equal to 5 upon 2 minus रूट 13 upon 2. आता बघा m is equal to हे डिनॉमिनेटर सेम आहे 5 प्लस स्क्वेअर रूट 13 upon 2. तुमच्या बुकमध्ये कदाचित रूट 13 प्लस 5 मीन्स हेअर ऑर्डर इज इमटेरियल. ऑर्डर चुकीचं इकडे उलटाला प्लस आहे त्यामुळं नो प्रॉब्लेम. रूट 13 प्लस 5 आला तरी चालते. हां एम इज इक्वल टू हां मोस्टली रूट 13 नंतरनंच लिहायचं असते पण बुकमध्ये उलटं दिलेलं आहे काही वेळा. इथं बघा इथं 2 2 सेम होतं डिनॉमिनेटर सेम आहे 5 मायनस रूट 13 लिहिलेलं आहे. मग आमचं कुठलं लिहिलेलं आहे 5 प्लस स्क्वेअर रूट 13 upon 2 अँड 5 minus square root 13 upon 2 are the roots of given quantity function. लक्षात आलं असेल तुम्हाला? ठीक आहे. या मेथडचे 2 सम्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. दुसरं मात्र तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. सगळी गणित अशाच पद्धतीचे आहेत. आता पुढचे जर गणित आहेत ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एचं कोएफिशियंट एचं व्हॅल्यू 1 नाही आहे. Coefficient of x square is not 1, therefore now we can solve this in separate method, वेगळ्या मेथड in other method, वेगळ्या मेथड. हे बघा इथं 9 आहे, इथे 12 आहे, इथं 2 आहे. इथे a ची व्हॅल्यू 9, b ची व्हॅल्यू नेगेटिव्ह 12 आणि c ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे हे सेपरेट डिफरंट मेथडनं वेगळ्या मेथडला मी सॉल्व्ह करून देणार आहे. दुसऱ्या कसा इथं कोएफिशियंट पहिल्यांदा वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करून घेणार आहे. त्यासाठी आपला नियम माहिती आहे तुम्हाला डिवायडिंग ईच टर्म बाय 9 न डिवाइड करतो आपण. 9 न डिवाइड केल्यानंतर असं मिळेल तुम्हाला. इथं बघा 9y स्क्वेअर अपॉन 9 मायनस 12y अपॉन 9 प्लस 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0 अपॉन 9. लक्षात येते का? सगळीकडे मी 9 न भागलेला आहे. का तर इथं y स्क्वेअरचा कोएफिशियंट नाही. समजा इथे 3 आहे 3 न डिवाइड करायचा. इथं 4 असेल 4 न डिवाइड करायचा. इथे 6 आहे इथं जो नंबर असेल त्याच नंबरने डिवाइड करायचा. टेन्शन आहे का? नाही घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. इथं जो
स्क्वेअर टर्मचा जो कोएफिशियंट असेल त्या कोएफिशियंटनं डिवाइड केलं की आन्सर सगळं करेक्ट येईल. आता इथं जिथं जिथं कट होते तिथं कट करायचं आणि होत नाही तिथं सोडून द्यायचा. इथं बघा 3 जार 3 4 जार अशा पद्धतीने कट होते. इथं कट होत नाही, इथं 0 आहे. हे बघा जे आलेलं इथे लिहून देतो. y² - 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. हे ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. तर बी ची व्हॅल्यू बघा, बी ची व्हॅल्यू आहे -4/3. मग b²/4 कसं लिहायचं बघा, b²/2 ब्रॅकेट्स मध्ये लिहायचा कसा. हे b² आहे ना -4/3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे इथे इंटू 2 होते, इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 1 जार 2 बे के बे 2 दुनी 4. लक्षात येते का बघा. परत एकदा बघा इथं -4/3 आहे. बी ची व्हॅल्यू -4/3, बी ची व्हॅल्यू -4/3. पर अपॉन 2 करायचं आहे. अपॉन 2 म्हणजे इथं इंटू 2 केले मी. इथं 3 इंटू 2, इथं 3 गुणिले 2 बे के बे 2 दुनी 4. भाग जात असेल तर घालवायचं, अदरवाईज घालवायचं नाही. मग इथं -2चा स्क्वेअर 4 आला आणि 3चा स्क्वेअर 9. म्हणजे दोन्हीकडं 4/9 आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करावं लागेल. डायरेक्ट केला तरी चालते, ते रफमध्ये तुम्ही लिहून घेऊन डायरेक्ट केला तरी चालेल. आता बघा कसं करतोय मी. आता बघा हे आणि हे आहे. मग हे ॲज इट इज y² लिहितोय -4y/3. आता इथं प्लस इथं डायरेक्टली लिहिणार आहे तेव्हा तुम्हाला कळण्यासाठी -4/3 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर -4/3 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/9 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने लिहावं लागेल तुम्हाला. मग आता इथं 2 1 जार 2 2 जार 2 1 जार 2 2 जार. मग ते दोन्ही तिकडे येणार आहे. ह्या तिन्ही न बघा इथं आला y, इथं मायनस आहे म्हणून मायनस लिहायचा. इथं 2/ मायनस लिहित नाही, मायनस लिहिणार नाही. 2/3 येणार. 2/3 होल स्क्वेअर. इथं बघा इथं स्क्वेअर असते. हे a² - 2ab + b² या फॉर्ममध्ये आहे इज इक्वल टू. हे दोन्ही राईट साईडला गेल्यानंतर असा होता म्हणजे -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर -2/9. आता हे जरी मायनस असलं तरी त्याचा स्क्वेअर केलं तर पॉझिटिव्ह होतो. इकडे बघा आता -2चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 9 आला -2 डिवायडेड बाय 9. लक्षात येते का. इथं डिनोमिनेटर सेम आहे, मला सेम करावं लागत नाही. 4 - 2 म्हणजे त्याला 2/9. इथला y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. आता काय करणार आहे, आपल्याला आन्सर मिळालेला आहे बघा. इथं एकच, इथं पण एक आहे. हे स्क्वेअर आहे, याचं रूट घ्यायचं टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर कसं मिळते बघा. टेकिंग स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर इथं येणार y - 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस. आता 2चं स्क्वेअर रूट घेता येत नाही म्हणून रूटमध्ये 2 ॲज इट इज डिवायडेड बाय 9चं स्क्वेअर रूट 3. मग आपल्याला घेता येईल y - 2/3 इज इक्वल टू √2/3 और y - 2/3 इज इक्वल टू -2/3. आता बघा 2/3 ला तिकडे घालवलं, राईट साईडला नेतोय. y इज इक्वल टू पहिल्यांदा 2/3 लिहितोय प्लस, इथं काय म्हणजे साइन प्लस आहे, √2/3 और y इज इक्वल टू 2/3 येणार आणि इथं मायनस असल्यामुळे -√2/3. डिनॉमिनेटर सेम आहे. y इज इक्वल टू 2 + √2/3 और y इज इक्वल टू 2 - √2/3 असं आहे. आता बघा हे फायनल आन्सर झाले दोन्ही. याला रेक्टँगल करा, याला पण रेक्टँगल करा आणि बघा इथं फायनल आन्सर लिहायचं आहे 2 + √2/3 and 2 - √2/3
upon 3 are the roots of given equation. Roots of given equation. आलं लक्षात? आता नेक्स्ट सम पाचवं पण अशाच टाईपचं आहे. पाचवं आपल्याला सॉल्व करावं लागेल. पाचव्याचं पण कोइफिशियंट ऑफ y² इज नॉट 1. yचा कोइफिशियंट 1 नाही आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, याला डिवाइडिंग बाय 2 करणार आहोत. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0 असं आहे. त्याला डिवाइडिंग बाय 9 करणार आहे. डिवाइडिंग बाय 2 करणार आहे, कारण y² चा कोइफिशियंट 1 नाही, म्हणजे 2 आहे, म्हणून 2 न डिवाइड करायचं. इथं जो कोइफिशियंट आहे त्याच कोइफिशियंट आपण डिवाइड करतोय. इथं 2y² अपॉन 2 प्लस 9y अपॉन 2 प्लस 10 अपॉन 2 इज इक्वल टू 0.2 मीन्स 0. इथं भाग जाते, तिथं भाग घालवा. इथं 2 ला 2 गेलं, बे के बे पंचे 10. उरलं काय, y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. आला का लक्षात? बघा, त्यानंतर काय करायचं, तुम्हाला असं करायचं. त्याच्यानंतर इथं b ची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू 9 अपॉन 2 आहे. त्यानंतर b² अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कसं लिहायचं नीट लक्ष द्या. इकडे 9 अपॉन 2 आहे, इथंच डिनॉमिनेटर इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर 81 अपॉन 2 2 जार 4 चा स्क्वेअर 16. 2 2 जार 4, 4 चा स्क्वेअर 16. 81 अपॉन 16 हे आन्सर मिळणार आहे. तर इथं काय करायचं, अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं. y² प्लस इथं येणार 9 अपॉन 2y प्लस एक्स्ट्रा b अपॉन 2 मीन्स 9 डिवाइडेड बाय 2 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 अपॉन 2 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. लक्षात येते का? बघा, त्याच्यानंतर येणार इथं बघा, हे परफेक्ट स्क्वेअर झालेलं आहे. इथं येणार y प्लस, इथं सगळीकडे प्लस, इथं प्लस आहे, इथं 9च येणार. 9 डिवाइडेड बाय 2 2 जार 4. आणखीन एक स्टेप एक्स्ट्रा लिहिणार असाल तर लिहू शकता तुम्ही. पाहिजे असेल तर आणखीन एक स्टेप वाढवणार असाल तर अशा पद्धतीने जर कळत नसेल तर y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0 चालेल. आणि बघा, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर, हे सगळं आलं, 3 टर्म्स आले. ह्या राईट साईडला नेतोय. 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5. हे प्लस होतं, मायनस झालं, हे मायनस होतं, प्लस झालं. आता इकडे इज इक्वल टू 9चा स्क्वेअर 81 अपॉन 16 प्लस मायनस 5. आता काय नाही, म्हणजे इथं 1 असते. डिनॉमिनेटर इक्वल करतोय. 81 इंटू 1 81 मायनस 16 इंटू 5 16 5 जार 80 16 85 डिवाइडेड बाय 16 1 16 विच इज इक्वल टू 81 मधून 80 गेले, इथं 16 आला. इथं y प्लस 9 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. हे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. टेकिंग स्क्वेअर घेतल्यानंतर, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हे स्क्वेअर नाही जाणार, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट वेगळा आहे. इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. इथं ना y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू, इथं बघा 1चं स्क्वेअर रूट 1च आणि 16चं स्क्वेअर रूट 4, दोन्हींचंही स्क्वेअर रूट येते. तर लिहून घ्यायचं आहे. मग इथं y प्लस 9 अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 4 और
y प्लस 9/4 इज इक्वल टू नेगेटिव्ह 1/4. इथं नेगेटिव्ह 9/4 ट्रान्सफर टू RHS, इट बिकम्स 1/4 minus 9/4 or y is equal to negative 1/4 minus 9/4. इथं डिनॉमिनेटर सेम आहे. 1 minus 9 1 मधून 9 जात नाही, 9 मधून 1 घालवला, 8 उरला, मोठ्याचं साईन -/2 आणि और y is equal to हे 4 ॲज इट इज, हे नेगेटिव्ह नेगेटिव्ह दोन्हींचं ॲडिशन होते, नेगेटिव्ह 10/4. इथं 4 1 4, 4 2 8, इथं 2 2 4, 2 5 10. y is equal to -2 और y is equal to -5/2. फाइनल आंसर येते therefore -2 and -5/2 are the roots of given quadratic equation. Are the roots of quadratic equation. आता शेवटचं 6th सम. ठीक आहे, 6th सम बघा. हां, यातलं शेवटचं गणित आहे या टाईपचा. पुन्हा तुम्हाला संधी नाही, लास्ट चान्स आहे, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हां, आणि तुम्ही घरामध्ये परत पाठीवर प्रॅक्टिस करायचं आहे ज्यादा, नाहीतर येणार नाही. नवीन मेथड आणि मी अगदी कमी स्टेपमध्ये दिलेल्या आहे, स्टेप्स अजून जास्त आहेत. मी मुद्दामच कमी तुम्हाला तुमच्यासाठी दिलेले आहेत. इथं आणि एक्स्ट्रा स्टेप्स आहेत, ते एक्स्ट्रा स्टेप्स मी कट करून दिलेले आहे डायरेक्टमध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायचं. खूप इझी करून दिलेलं आहे. मी काय करणार आहे, इथं आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेतोय. 5x² - 4x - 7 इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. हे बघा, हे दोन्ही राईट साईडला होते, ते लेफ्ट साईडला घेतलेलं आहे. x² चा कोएफिशियंट 5 आहे, मग डिवायडिंग बाय 5 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला असं मिळेल 5x² डिवाइडेड बाय 5 मायनस 4x/5 मायनस 7/5 इज इक्वल टू 0/5 इज 0. आता हे 5 कट झाला. x² मायनस 4x/5 मायनस 7/5 इज इक्वल टू 0. इथं b ची व्हॅल्यू आहे -4/5 डिवायडेड बाय 2, म्हणजे इथं इंटू 2 करायचा. बघा इकडे x² मायनस 4x/5 प्लस इथं बघा -4/5 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस -4/5 इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर -7/5 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने स्टेप्स येतील. आणि आता काय करणार आहे मी, इथं ह्या ठिकाणी इथं कट होणार आहे, कट करायचा आहे. 2 1 2 2 4, इथं पण 2 1 2 2 4 इथे येणार आहे. इथं बघा हा कम्प्लिटिंग स्क्वेअर झालेले आहे, स्क्वेअर कम्प्लीट झाले. इथे नेगेटिव्ह आहे म्हणून नेगेटिव्ह x लिहिलं. इथं -2/5 आहे, नेगेटिव्ह म्हणजे नेगेटिव्हचं स्क्वेअर केल्यानंतर पॉझिटिव्ह येतोय. मी का फक्त घेणार आहे 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू, हे राईट साईडला नेल्यानंतर असं येते 2/-2/5 होल स्क्वेअर प्लस 7/2. हे बघा, हे नेगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह झालेलं आहे. इथलं नेगेटिव्ह चेंज होत नाही, इथं नेगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि 7/5 आले. आता स्क्वेअर करतोय इज इक्वल टू 2चं स्क्वेअर 4/25 प्लस 7/5. आता बघा इथं ह्याला डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी ह्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, ह्याला पण 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इक्वल टू 4 अधिक इथं बघा 7×5 35 भागिले 5 25 विच इज इक्वल टू 49/25. इथला x मायनस 2/5 होल स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट करावं लागेल आपल्याला. टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, हे बघा स्क्वेअर जातोय म्हणजे इथं
x मायनस 2/5 इज इक्वल टू इथं 39चं स्क्वेअर रूट घेता येत नाही म्हणून ॲज इट इज लिहायचं स्क्वेअर रूट 39 अपॉन इथं 25चं स्क्वेअर रूट 5 घेता येईल. हां आता काय करायचं एकदा प्लस एकदा मायनस लिहावं लागेल तुम्हाला एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह असं दोन नंबर्स लिहावे लागतील. इथं बघा इथं x मायनस 2/5 इज इक्वल टू आयदर पॉझिटिव्ह 39/5 or x minus 2/5 is equal to negative 39/5. Taking minus 2/5 to RHS, it becomes x is equal to 2/5 plus square root of 39/5 or x is equal to 2/5 minus 39/5. डिनोमिनेटर सेम आहे. x is equal to 2 plus 39/5 हे फायनल और x is equal to 2 minus root 39/5 हे सेकंड आन्सर. देअरफॉर हे बघा फायनल आन्सर हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर आता काय करणार आहे तर मी इथं 2 plus root 39/5 or 2 minus root 39/5 are the roots of given equation, are the roots of given quadratic equation, given quadratic equation. तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे आपण हा भाग संपलेला आहे. हा भाग संपलेला आहे. आता लगेच आपण काय करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4 स्टार्ट करणार आहोत. ती वेगळी मेथड आहे. फॉर्म्युला मेथड अत्यंत इझी मेथड आहे. फॉर्म्युला आलं की तुम्हाला सगळे सम सोडवता येतील. आता फक्त मी याच्यातले जास्त का सोडवून दिलं तर ही नवीन मेथड होती जरा वेगळ्या पद्धतीची होती. इथून पुढं सगळे मेथड्स इझी आहेत. त्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी सॉल्व करून देणार आहे. तुम्हाला होमवर्क जादा देणार आहे. ठीक आहे. हां प्रॅक्टिस सेट 2.4 त्याच्यातले गणित सगळे खूप इझी आहे. फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला. बघा फॉर्म्युला हवं असेल तुमच्या बुकमध्ये तसं फॉर्म्युला आले ते दिलेले आहे. त्याची काही फारशी गरज नाही आहे म्हणून मी देत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर परत रेग्युलर आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा तुम्हाला सांगेन. त्याची काय फारशी गरज नाही आहे. गरज भासत नाही. त्यामुळे मी डायरेक्ट फॉर्म्युला देणार आहे. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. त्यापेक्षा तुमचे म्हणजे विनाकारण बाकीचा वेळ वाया जाणार नाही. फॉर्म्युला असा आहे इथं बघा मोठ्या अक्षरामध्ये लिहितोय. जे व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल लिहायचा. समजा ax² + bx + c = 0 असेल तर x लिहायचा. ay² + by + c असेल तर y = लिहायचा. इथं -b येते प्लस मायनस. बघा फॉर्म्युला ॲज इट इज काही चेंज करणार नाही. मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन एवढी लांबडी रेष आली पाहिजे अपॉन 2a असा फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a वेअर b² - 4ac इज कॉल्ड ॲज अ डिस्क्रिमिनंट. काय म्हणजे त्याला डिस्क्रिमिनेंट. नेक्स्ट एक्सरसाइज प्रॅक्टिस सेटमध्ये आहे म्हणून तुम्हाला माहीत असावं म्हणून मी इथे लिहितोय. इथं वेअर तुम्हाला माहीत व्हावं म्हणून आत्ताच लिहून देतोय. वेअर डेल्टा त्याला डिस्क्रिमिनेंट इज इक्वल टू b² - 4ac. मग जेव्हा फॉर्म्युला मेथडनं तुम्ही सम सॉल्व कराल तेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू आधी काढला तरी चालते किंवा डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागलं तरी चालते. ही जी फॉर्म्युला आहे ते तुम्ही 10-20 टाइम्स तुम्हाला लिहावं लागेल आणि मग पाठीवर लिहून काढल्यानंतर तुम्हाला एकदा पाठ झालं की नो प्रॉब्लेम. तुम्ही म्हणणार 20 टाइम्स लिहायचे कसं काही गरज नाही. तुम्हाला जर समजा 1-2दा लिहिलं
लिहिल्यानंतर येत असेल तर लिहायची गरज नाही, पण समजा एखाद्याला येत नाही, 12 टाइम लिहिला येत नाही, 13 टाइम्स लिहावं लागेल त्याला. ठीक आहे. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुम्हाला निश्चितच याच्यावरचे सगळ्यांना सम्स सॉल्व्ह करता येईल. काय करायचं, इथे लिहिले फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि बघा फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचं हे फॉर्म्युला डायरेक्ट एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2, वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac इज नथिंग बट डिस्क्रिमिनंट. इट इज डिनोटेड बाय लेटर डेल्टा. ग्रीक लेटर बघा, हे डेल्टा साइन आहे, त्रिकोणाचं साइन आहे ना, त्याला डेल्टा म्हणायचं. डेल्टा इकडे डेल्टा, हे डेल्टाचं साइन आहे. हां, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, याला डिस्क्रिमिनेंट म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्क्रिमिनेंट. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मधून संभाळणार आहोत. पहिलं एक क्वेश्चन आहे, खूप इझी आहे, ते 2.1 मध्ये तुम्ही शिकलेला परत एकदा दिलेलं आहे. असू दे. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ABC. तुम्ही 2.1 मध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहात, मग आता मी सॉल्व्ह करून देण्याची गरज नाही आहे, तरी सुद्धा सॉल्व्ह करून देतोय. इकडे बघा, इथं आहे ax² प्लस bx प्लस इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे. मी लिहिणार डायरेक्ट कंपेअरिंग x² मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 विथ ax² plus bx plus c is equal to 0. We get a is equal to, b is equal to आणि c is equal to. बघा, a ची व्हॅल्यू x² ला x² आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणून 1 लिहायची. त्यानंतर इथं b आहे प्लस b आहे, इथं -7 आहे, इथं -7 आणि इथं c आहे +5. त्यानंतर हा आहे दुसरा इक्वेशन, पण तो ax² इज इक्वल टू दिले, त्या दोन्ही टर्म्स इकडे घ्यावं लागेल. आपलं सोल्युशन 2m² मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. इथे लिहायचं कंपेअरिंग 2m² मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0 विथ जनरल फॉर्म am² किंवा ax² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0, किंवा यू कॅन राईट ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. m² ला m² आहे, a ची व्हॅल्यू 2, बघा b ची व्हॅल्यू a प्लस b आहे, -5 आहे, -5 येणार, आणि c इज इक्वल टू, c ची व्हॅल्यू इथं 5 प्लस 5 झालं. a b c ची व्हॅल्यू समजलं का? हे आलं की तुम्हाला नेक्स्ट फॉर्म्युला मेथड सगळं आलं. ठीक आहे. अजून एक आहे, इथं म्हणणार तुम्ही 2च असल्यावर कसा करायचा आहे, एकच आहे, कुठलं टर्म मिसिंग आहे बघायचं. इथे ax² प्लस bx, हे bx आहे, c टर्म कॉन्स्टंट टर्म नाही आहे, मग ते कसं लिहायचं, y² मायनस 7y टेकिंग 7y टू LHS इट बिकम्स निगेटिव्ह इज इक्वल टू 0 असं येणार पहिल्यांदा. मग मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी काय करतोय, देअरफॉर y² मायनस 7y ax² प्लस bx प्लस द व्हॅल्यू ऑफ c इज 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर कंपेअरिंग y² मायनस 7y प्लस 0 इज इक्वल टू 0 विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, किंवा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 पण देऊ शकता. a ची व्हॅल्यू इथं बघा, ही a y² चा कोएफिशियंट 1 आहे, b ची व्हॅल्यू म्हणजे y चा कोएफिशियंट -7 आहे, -7 आणि द व्हॅल्यू ऑफ c, c ची व्हॅल्यू इथं 0 आहे, इथं 0 लिहायचा. झालं. ABC च्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता येतात. आता ABCच्या व्हॅल्यूज लिहिता आलं समजा, फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायला काही अवघड नाही. इथं बघा सेकंड क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 2.4 मधलं सेकंड क्वेश्चन, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. मीन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारताना सॉल्व द
फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग द फॉर्म्युला असं विचारतात. इथं सोल्युशन लिहिताना कसं लिहायचं नीट लक्ष द्या. हे पहिल्यांदा ए बी सीच्या व्हॅल्यूज फाइंड करून घेऊया. कम्पेरिंग x² plus 6x plus 5 is equal to 0 with general form or you can say standard form. तुम्ही सांगा भर a ची व्हॅल्यू सांगा, b ची व्हॅल्यू सांगा आणि c ची व्हॅल्यू सांगा. कळलं का? एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. इथे a ची व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू आहे, c ची व्हॅल्यू आहे. आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता फॉर्म्युला लिहून, किंवा तुम्ही पहिल्यांदा b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायचं, मग ते आल्यानंतर फॉर्म्युला यूज करून सबस्टिट्यूट करायचं. कसं आहे, मी आता एक सम कसं सॉल्व करून देतो. b² - 4ac म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट आहेच, पण तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं तर बरं पडते. बी ची व्हॅल्यू बघा, बी ची व्हॅल्यू 6 आहे. 6² - 4 इंटू a इंटू c, इथं मायनस असेल कदाचित वगैरे, इंटू साइन असते म्हणून ब्रॅकेटच घालायचं नेहमी. a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची 5 आहे. इथे a ची 1 आहे, c ची 5 आहे. इथे लिहिलं इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 6, 6चा वर्ग किती, 6 × 36 बरोबर नाही. हां, 4 इंटू 5, 4 × 5 = 20 विच इज इक्वल टू b² - 4ac. डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते. 36 - 20 मीन्स 16. लक्षात आलं. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करता येणार. त्यामध्ये व्हेरिएबल कुठलं आहे बघायचे. x आहे म्हणून x इज इक्वल टू लिहायचं. जर y असेल तर y इज इक्वल टू लिहायचा. फॉर्म्युला सांगा. -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. हे फॉर्म्युला आहे. इक्वेशन 1 म्हणा पाहिजे असेल तर. b ची व्हॅल्यू बघा 6 आहे, प्लस 6 आहे, नुसतं 6 लिहायचं. जर मायनस असेल तर आणखी लिहायला मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ. इथं b² - 4ac ची व्हॅल्यू b वगैरे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत बसायचं नाही. डायरेक्ट इथं व्हॅल्यू आले 16, इथं 16 लिहायचा. 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे, 1 सबस्टिट्यूट करायचं. a ची व्हॅल्यू 1. आता इज इक्वल टू इथं 2 इंटू 1 2 आला, इथं -6 आला, प्लस मायनस आला, इथं 16 आहे 16, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचा. द स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. देअरफॉर राईट हिअर 4. 4 लिहिलं. दरवेळी येत नाही असं आलं, ठीक नसेल तर आहे तसं ठेवायचं असते. आता मात्र वाढता स्टेप्स जास्त होतात. इथं बघा, एकदा प्लस लिहायचं, एकदा मायनस द्यायचा. -6 + 4 अपॉन 2 और x इज इक्वल टू -6 - 4 अपॉन 2 विच इज इक्वल टू -2 अपॉन 2. और हे बघा, इथं या दोघांची बेरीज करायची नाही. इथं प्लस आहे, मायनस आहे, 6 म्हणून 4 गेले, 2 उरले. मोठ्याचं साईन निगेटिव्ह फॉर 2 एच डी. इथं दोन्ही निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह साईन येणार, दोघांची ॲडिशन होणार, अपॉन 2 येणार. बे के बे 5 = 10. इथं बे के बे ठीक आहे. 1 अपॉन 1 म्हणजे 1 आला. x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू -5. इथं खाली आन्सर सोल्युशन येणार. देअरफॉर -1 and -5 are the roots of given इक्वेशन. लक्षात येते का बघा. परत एकदा लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. x इज इक्वल टू -b प्लस मायनस b² स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a आहे. एक्सला इथे x लिहायचा असतोय दरवेळी. हां, लिहिलं नाही तरी चालते. त्यानंतर मायनस आहे, b ची व्हॅल्यू 6 आहे, प्लस मायनस हे b² 6 स्क्वेअर वगैरे ते करायचं आहे. तिथे करून डायरेक्ट आलेले आहे 16 म्हणून. हे डायरेक्ट 16 व्हॅल्यू लिहिले. 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे. मग इथं
-6 ॲज इट इज प्लस मायनस ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 अपॉन 2 × 1 2 आलं. x इज इक्वल टू -4 प्लस 4 अपॉन 2 आणि इथं एकदा पॉझिटिव्ह घेतलेलं आहे एकदा निगेटिव्ह घेतलेलं आहे. बघा इथलं असं आहे -6 इथं पॉझिटिव्ह फक्त घेतलं आहे इथं फक्त निगेटिव्ह घेतलेलं आहे. मी इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे सबस्ट्रॅक्शन होते 6 मधून 4 गेले 2 गेले मोठ्याचे सेम निगेटिव्ह 2 1 जार 2 1 जार निगेटिव्ह 1 आला. इथं निगेटिव्ह आहे दोघांची ॲडिशन निगेटिव्ह ॲज इट इज निगेटिव्ह 6 4 10 अपॉन 2 बेकमी बेपेनची 10 इथं निगेटिव्ह 5 आला. -1 आणि -5 द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीनं फर्स्ट सम सॉल्व्ह केलेला आहे. आता तुम्ही सेकंड सम आणि फोर्थ सम बरेच सगळे सम्स एकसारखेच आहेत. मी कितीही सोडवून दिलं तरी चालते आणि नाही सोडून दिलं तरी तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. फक्त लास्ट कॅल्क्युलेशन जरा चेंजेस असतात त्यासाठी मी 1-2 आणखीन 1-2 घ्यावं म्हणतो. 1-2 घेतोय आणि जर पाहिजे असेल तर मी बाकीचे पण घेऊ शकतो काय अडचण नाही. सोल्युशन इथं बघा इथं सोल्युशन लिहितोय. इथं कम्पेरिंग स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. कम्पेरिंग 3m² + 2m - 7 = 0 विथ ax² किंवा am² + bm + c = 0. मग a ची व्हॅल्यू आली 3 b ची व्हॅल्यू येते 2 आणि c ची व्हॅल्यू येते -7. ते a b c च्या व्हॅल्यूज आपण काढून घेतलेल्या आहेत. आता डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी चालेल किंवा डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू काढला तरी चालेल. b² - 4ac = b ची व्हॅल्यू 2 आहे स्क्वेअर -4 × a 3 × c -7 which is equal to 2चा स्क्वेअर 4 मायनस इंटू मायनस प्लस येते 4 3 जार 12 4 3 12 12 × 7 12 7 जार 84 12 7 84 दोघांचे ॲडिशन केला 88 येते. आता नंबर जरा वेगळा आहे जरा तुम्हाला जमणार नाही वेगळ्या टाईपचं सम आहे. नीट व्यवस्थित जमवून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नीट समजावून घ्यावं लागेल. इथं लक्ष द्या 88 आलेला आहे. आता मी फॉर्म्युला यूज करतोय. फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं फॉर्म्युला लिहून घेतोय. इथं व्हेरिएबल आहे एम म्हणून इथं एम इज इक्वल टू असं लिहावं लागेल तुम्हाला -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² -4ac अपॉन 2a. आला का लक्षात. बघा हे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज झालं नाही फक्त इथं व्हेरिएबल जो आहे तोच व्हेरिएबल लिहायचा दुसरं व्हेरिएबल लिहायचं नाही. व्हेरिएबल चेंज केलेलं आहे. परत मी इथं एम लिहितोय. परत एम व्हेरिएबल आहे म्हणून पहिल्यांदा एम लिहिलं. इथं एम व्हेरिएबल लिहितोय कारण द गिवन व्हेरिएबल इज एम therefore put m is equal to minus b. The value of b is 2 ± square root of 88 upon 2 × a. The value of a is 3. 3 आहे 3 येणार. त्यानंतर नीट लक्ष द्या वेगळ्या टाईपचा आहे जरा अवघड आहे. 2 ± 88 आहे. 88चं स्क्वेअर रूट काढता येत नाही बिकॉज इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. पूर्ण वर्ग संख्या नाही आहे म्हणून त्याचं स्क्वेअर रूट घेता येणार नाही. मात्र त्याचं स्प्लिटिंग करता येईल. एक परफेक्ट स्क्वेअरच्या टर्ममध्ये 4 × 4च्या टेबलमध्ये आहे 4 2 जार 4 2 जार 4 × 22 = 28 येते. बघा 4चं स्क्वेअर रूट काढता येईल आणि 22 काढता येणार नाही. आता अपॉन 6. आता काही हौशी लोक इथं 2 ला 2 कट करतात. कट करायचं नाही. इथं पण कट करता येत नाही. कट करायचं नाही. आता बघा नेक्स्ट स्टेप काय येणार. इथं -2 येणार प्लस मायनस इथं 4चं स्क्वेअर रूट याला बाहेर येणार 2 येणार आणि आतमध्ये √22 अपॉन 6 येणार. आता इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे. 2 कॉमन घेता येईल आपल्याला. 2 कॉमन काढायचा. 2 कॉमन काढल्यानंतर इथं -2 2 1 जार 2 प्लस मायनस हे 2 बाहेर आहे
22 रूट 22 अपॉन इथं आलं 6. आता मात्र तुम्हाला इथं कट करता येईल का तर इथे इंटू साईन आहे. इथे इंटू साईन आहे पूर्ण ब्रॅकेटला इंटू आहे म्हणून याच्याशी हे घालवता येणार याच्याशी घालवता येणार नाही. इथं बेके बे बेत्रिक 6 2 1 जार 2 3 जार इथं सगळीकडे एम लिहू शकता तुम्ही पाहिजे असेल तर. आता एम इज इक्वल टू इथं आला आन्सर -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 22 अपॉन 3 मीन्स m is equal to -1 plus square root of 22 upon 3 or m is equal to -1 minus square root of 22 upon 3. हे solution आहे. Therefore -1 plus root 22 upon 3 and -1 minus 20 square root of 22 upon 3 are the roots of given quadratic equation. लक्षात येते का बघा. आता आणखीन एक सम आपण घेणार आहोत. ठीक आहे. ओके. हां यातले सगळे सम्स इझी आहेत त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त होमवर्क देणार आहे ते होमवर्क करायचा आहे. 2, 4 आणि 6 आणि करायचा आहे. जर समजा जमलं तर क्वेश्चन नंबर 3 करा आणि तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. जर समजा जमत नसेल तर पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी 3rd क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे. बॅक पेजवर आहे टेक्स्टबुकच्या बॅक पेजवर आहे 3rd क्वेश्चन नंबर 3 तो फ्लो चार्टमध्ये दिलेला आहे. ते जर जमत असेल तर सांगा नसेल तर मी सॉल्व करून देणार आहे. ठीक आहे. ते सॉल्व युजिंग फॉर्म्युला मतलब फिफ्थ का घेतलेले तर डिनॉमिनेटरला 3 आहे म्हणून घेतलेला आहे आणि हे राईट साईडला आहे. ठीक आहे. इथं मी काय करणार आहे ह्याला सोल्युशनमध्ये मल्टिप्लाय बाय 3 करणार. पहिल्यांदा मल्टिप्लाय ईच टर्म बाय हे डिनॉमिनेटरला 3 आहे म्हणून 3 न मल्टिप्लाय करणार. इथे येणार 3 इंटू y² प्लस 3 इंटू 1 अपॉन 3y इज इक्वल टू 3 इंटू 2. इथे 3ला 3 गेलं 3 इंटू y² 3y² प्लस इथं फक्त y येणार इज इक्वल टू 3 दोन्ही 6 इकडे घेणार म्हणजे ax² प्लस bx प्लस c तर प्लस आहे ते मायनस होणार असं आलं. 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं इक्वेशन मिळालेलं आहे. बघा देताना असं देतात ते असं करता यायला पाहिजे. सगळे सम असेच होते देताना असं देत होते काही असे देतात. मग असं दिले की त्याचं असं एकदा केलं की आता बघा कंपेरिंग 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0 विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू बघा इथं x² ला y² ची कोएफिशियंट 3 आहे. इथं b म्हणजे x चा y चा कोएफिशियंट 1 आहे. इथं -6 येणार -6 प्लस आहे तिथं मायनस. a ची व्हॅल्यू 3 b ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू -6. आता पहिल्यांदा आपण we have to find the value of b² minus 4ac. The value of b is 1 square. Bracket घ्यायचं मोस्टली कारण नेगेटिव्ह साइन असते काही वेळा. 4ac. What is the value of a? The value of a is 3 and that of the value of c is -6. c ची व्हॅल्यू -6 आहे. a ची व्हॅल्यू 3 आहे आणि c ची व्हॅल्यू -6 आहे. b ची व्हॅल्यू 1 आहे. आता बघा 1 चा स्क्वेअर 1 × 1 1च आला आणि इथं बघा सगळ्या तिन्हींचं एकदम करणार आहे. नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह येते. 4 3 जा 12 इंटू 4 12 6 जा 72. बघा लक्षात घ्या. किंवा 6 3 जा 18 18 साहित्रिक 18 चौक 72 अशा पद्धतीनं 1 + 72 72 आणि 1 73 ना बरोबर.
73. लक्षात आलं. आता बघा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. इक्वेशन लिहिताना आता हे फॉर्म्युला लिहिताना हा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला लिहिताना इथं मी y घेतलेला आहे बिकॉज द गिवन इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ y. y इज इक्वल टू नेगेटिव्ह b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ b नेगेटिव्ह आहे. व्हॅल्यू ऑफ b नीट बघा व्हॅल्यू ऑफ b हे 1 आहे. काही वेळा नेगेटिव्ह 1 असेल तर परत ब्रॅकेट घालून नेगेटिव्ह 1 लिहायचं असते. लक्षात ठेवायचा. इथं 1 लिहिलेलं आहे. प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इथं आहे 73. कसाला कळत नसेल तर इथं म्हणा फ्रॉम इक्वेशन 1. आता 2 इंटू 1 सॉरी 2 इंटू a ची व्हॅल्यू 3. 2 इंटू a ची व्हॅल्यू 3 आहे. इथं बघा a ची व्हॅल्यू 3 आहे. इज इक्वल टू 3. इथं 2 इंटू a ची व्हॅल्यू 3 पुट केलं आहे विच इज इक्वल टू झाला ना सर मायनस 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73. 73चं स्प्लिटिंग होत नाही. खडूस नंबर प्राईम नंबर आहे. त्याचा प्राईम नंबर असल्यामुळं त्याचे फॅक्टर्स अजिबातच पडत नाहीत. त्यामुळं परफेक्ट स्क्वेअर येण्याचा प्रश्न येत नाही. झाला काय एकदा येणार y इज इक्वल टू नेगेटिव्ह 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 अपॉन 6 और y इज इक्वल टू नेगेटिव्ह 1 नेगेटिव्ह परत प्लस घेतलं एकदा नेगेटिव्ह घ्यायचा मायनस 73 डिवाइडेड बाय 6. आता हे दोन व्हॅल्यू आले रूट्स आले सोल्युशन आले नेगेटिव्ह 1 प्लस स्क्वेअर रूट 73 अपॉन 6 अँड नेगेटिव्ह 1 नेगेटिव्ह 73 अपॉन 6 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी. आणि दुसरी गोष्ट आता यातले होमवर्क बघा 2.4 मधले खूप सोपे आहेत म्हणून जास्त होमवर्क दिले. 3 सम्स दिलेले आहेत. सेकंड फोर्थ आणि सिक्स्थ जे राहिलेले आहेत ते बघून तुम्ही करू शकता. आणि बॅक पेजवर फ्लो चार्टमध्ये आणखीन एक सेम असलं सम आहे तो फ्लो चार्टमध्ये दिले तोच सम आहे. जमलं तर सॉल्व करा म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाईमला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करता येईल. ठीक आहे ओके.